नमस्कार, मी साईराज सावंत. आपण आहोत बाणकोड रस्त्यावर आणि बाणकोड रस्त्याला HP गॅसच्या आधी जो छोटा पूल आहे तर त्याची अवस्था बघू शकता. त्या पुलाचे ते पाणी वाढलं आहेच आणि हे जे वरती महाविद्यालय आहे तिथे जाणं रस्ता तो पण खूपच वाट आहे त्याची पण. आणि रस्ता हे जे पावसाळ्याच्या आधी यांना सांगितलेलं करून घ्या हे यांनी केलं नाही आणि हे असं ठेवल्यामुळे आता पाऊस वाढला आहे आणि पाऊस वाढल्यामुळे हे पाणी आता रस्त्यावर होतं आहे आणि रस्ता एक साईडने शाप खचलेला आहे, पूर्णपणे खचलेला आहे. हे आपण पाहू शकतो ही अवस्था. शाळेची मुलं पण आज लवकर सुटलेली आहे. पण बघा काय होते रस्त्यावरनं दगडी आल्यात. मी फोन लावण्याचा प्रयत्न करतोय, तहसीलदारांना फोन लावलं की जरा JCB पाठवून हे यांनी क्लिअर करून घ्यायला पाहिजे. हा खूप धोक्याचा रस्ता आहे. मोठी गाडी आली तर इथे कलांडू शकते. पाण्याचा पाऊस आपण पाहू शकता. नागरिकांना तर खूपच अडचण होते. रिक्षा चालक वार आहेत. खूप बेकार अवस्था झालेली आहे. बाणकोड रस्त्यावरचं हे दृश्य आहे. गाडीने चालवत सुद्धा येत नाही. काय खूप भयानक परिस्थिती आहे. खूपच बिकट अवस्था होते इथे. आपण पाहू शकतो की एक साईड जो रस्ता आहे तो तर पूर्ण ढासळला आहे आणि जर मोठी गाडी आली तर ती खालती कलण्याची शक्यता आहे. जो कोणी व्हिडिओ हा खरोखर मला पण आला व्हिडिओ, पण लवकरात लवकर हे करून घेणं गरजेचं होतं, नाहीतर खूप मोठा अपघात इथे होण्याची शक्यता होती. आपण पाहू शकतो बाईकवाल्यांची पण केवढी अवस्था आहे. ती बाईक पण नीट जात नाही आहे तिच्यातून. मी वेळोवेळी तहसीलदार साहेब असतील किंवा अक्षय कन्स्ट्रक्शन सुद्धा काम करतात, त्यांना पण मी तेच सांगत होतो की जी रस्त्याच्या बाजूला जी माती आहे ती थोडी साईडला करा, दगड साईडला करा, जेणेकरून जर जोरात पाऊस आला तर ते यायला नको आहे. माझ्या याने जेवढं काम होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतोय आणि करतच राहील. आणि दिवस असं रात्र असतो, कधीही कुठे जर काही अशी अडचण आली तर निश्चित मला कॉल करा. मी त्यावेळेला माझी काही काम असलेली बाजू ठेवून मी तिथे येऊन काम करेनच. नशीब आहे की वेळेवर फोन लावला आणि अक्षय कन्स्ट्रक्शन यांची जी गाडी आहे ही खरोखर आली. त्यांनी हे जे सहकार्य केलं त्याच्यामुळे रस्ता क्लिअर करण्यात यश आले आणि आत्ता तो रस्ता मी क्लिअर करून घेतोयच आणि तो बऱ्यापैकी आता त्याच्यामधून गाडी जाऊ शकते. पण उजव्या हाताला जी दरड आहे तिथे थोडं बॅरिकेशन अजून करणं गरजेचं आहे. पाऊसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आत्ता काय करता येणार नाही, पण थोडा पाऊस कमी झाला तर तिथे निश्चितच मी स्वतः जाऊन दगड तिथे लावीनच. आत्ता मी माझ्या हाताने जे दगड लावलेले आहेत पाहूया काय होते. नागरिकांना पण सूचना आहे की पावसाचं प्रमाण खूपच आहे, त्यामुळे हवामान खातं पण सांगते की घराच्या बाहेर पडू नका. जर खरोखर गरजेचं काम असेल तरच बाहेर पडा, नाहीतर घराच्या बाहेर पडणं टाळा आणि सेफ राहा.